शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपण पुन्हा एकदा श्रीकांत कोतकर, हातवळण तालुका जिल्हा अहिल्यानगर यांच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आहोत. डाळिंबाच्या प्लॉटला रस शोषणाऱ्या किडींविरुद्ध आपल्या कंपनीचं कर्दन 500 हे प्रॉडक्ट अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतं. परंतु गेल्या काही वर्षांपासून, काही महिन्यांपासून आपल्या भागामध्ये काळा मावा आणि काळा थ्रिप्सचं अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे आणि काळा मावा आणि काळ्या थ्रिप्सवरती बाजारामध्ये प्रभावी औषधं नाहीयेत. आपलं कर्दन 500 सुद्धा हिरवा मावा, त्याच्यानंतर हिरवा थ्रिप्स आणि इतर रस शोषणाऱ्या किडींविरुद्ध अतिशय चांगलं काम करणारं प्रॉडक्ट आहे. परंतु स्पेशली काळा मावा आणि काळ्या थ्रिप्ससाठी आपण कर्दन 1000 नावाने एक नवीन प्रॉडक्ट लॉन्च करत आहोत. त्या प्रॉडक्टची एक डेमो बॉटल आपण श्रीकांत यांना दिलेली होती. तर ह्या डाळिंबाच्या लागवडीवरती काळ्या माव्याचा अटॅक होता. आपण श्रीकांतांना विचारणार आहोत कर्दन 1000चं रिझल्ट कसे आले. श्रीकांत, मला एक सांगा, काळा मावा होता, मी तुम्हाला कर्दन 1000ची एक सॅम्पल बॉटल दिली होती. 1 मिली प्रति लिटरचा डोस होता, म्हणजे पंपाला 15 मिलीचाच डोस होता. तुम्हाला किती तासांमध्ये रिझल्ट जाणवला होता? मी संध्याकाळी मारला होता फवारा. सकाळी बघायला आलो त्या टायमाला तर सकाळ सकाळी याच्या मावा पूर्ण असं जवळून गेलो तर कपड्याला लागत होता, जळाला होता पूर्ण मावा. 1% सुद्धा किंवा एखादा सुद्धा मावा जिवंत मावा जिवंत नव्हता राहिला. त्याच्यामुळे काय झालं, पाले वाढ खुटली होती त्याची. खालच्या फांद्या वाढायच्या पण वरच्या फांद्या वाढत नव्हत्या. बरोबर, शेंडा थांबलेला होता डायरेक्ट. फवारणी घेतल्यानंतर काय बदल जाणवला शेंड्यात? फवारणी घेतल्यानंतर डायरेक्ट गुडघ्या पैसे होते, डायरेक्ट आपल्या छातीला लागायला लागले. आता एवढं वाढले. मित्रांनो, हा महत्वाचा फीडबॅक आहे की काळा मावा संध्याकाळी फवारणी घेतली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस त्यांनी फेरफटका मारला त्यांच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये, काळा मावा पूर्ण जळून खाक झालेला होता. फवारणी घेऊन किती दिवस झाले? फवारणी घेऊन आता याला 20-22 दिवस झालेले. परत दुसऱ्या फवारणीची गरजच पडली नाही अजून. मित्रांनो, हे सुद्धा फार महत्वाचा फीडबॅक आहे. नॉर्मन बोरलॉग ऍग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची उत्पादनांची गुणवत्ता इतकी उच्च प्रमाणाची आहे की आपल्या कोणत्याही प्रॉडक्टची एक फवारणी घेतल्यानंतर कमीत कमी 20 ते 30 दिवसांपर्यंत दुसऱ्या फवारणीची गरज पडत नाही शेतकऱ्यांना. आता हा शेंडा आपण बघू शकता, हा पूर्ण 1 ते 1.5 फुटाची वाढ ही नवीन आहे. सुरुवातीला काळा माव्याच्या अटॅकमुळे शेंडा थांबलेला होता आणि आता जवळपास 1.5 फूट अटॅक वाढ झालेली आहे. आणि झाडून जर बघितलं तर सध्या कसलीही कीड ह्या डाळिंबावरती दिसत नाही. मला सांगा, हे आंतरपीक कांद्यामध्ये, कांदा हे आंतरपीक घेतलेलं आहे. कांद्याला तुम्ही डॉक्टर जीचा एक फवारा घेतला होता, त्याच्या व्यतिरिक्त काही घेतलेलं कांद्याला? बाकी फवारा घ्यायची गरज नाही पडली. त्याच्यामुळे डॉक्टर जी मारल्यामुळे ना त्याला काळोखी जबरदस्त झाली, फुटवा जबरदस्त झालेला आहे कांद्याचा. मित्रांनो, आणि पांढरी मुळी सुद्धा ऍक्टिव्ह झालेली. तुम्ही कोणते जरी रोप जरी उपटिलं तरी भरपूर प्रमाणात मुळ्यांची संख्या वाढलेली आहे त्याची. आता आपण पाहू शकतो 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 9 8 ते 9 पातींवरती हा कांदा आहे. कसलाही करप्याचा किंवा पात अतिशय हेल्दी आणि सक्षम आहे. मुळी अतिशय चांगल्या पद्धतीने आहे. हा कांदा किती दिवसांचा आहे? 1.5-2 महिन्याचा कांदा झालेला आहे. 1.5 महिन्यांचा कांदा झाला. ह्या कांद्याला सुद्धा ना गिर अमृत गोल्डचा एक डोस द्या. कांद्याच्या साईजला तुम्हाला अतिशय लक्षणीय बदल दिसेल. काळ्या माव्याच्या साठी कर्दन 1000च्या वापराबद्दल इतर शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन? बाकीच्या शेतकऱ्यांना सांगतो, दिल्ली गेट पेक्षा सुद्धा आपलं कर्दन 1000 आहे ना. मावा जर जास्त असेल तर 1.5 मिली तर घ्यायला, 1.5 मिली घ्यायला लागत. काळा मावा 1 मिलीच बाकीचे रेग्युलर घ्यायला लागत. बाकीचे औषधं जर घ्यायचे म्हणले तर लिटरला 1-2-3 मिली घ्यायला लागते. तसे खर्चात सुद्धा बचत होती औषधामुळे. मित्रांनो, हा फीडबॅक फार महत्वाचा आहे की 1 मिलीचा डोस असल्यामुळे खर्चात तर बचत होतेच, परंतु कमीत कमी 1 महिना इतर औषधांची गरज भासत नाही. कोतकर, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तुमचा आभारी आहे. इतर शेतकऱ्यांना, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना किंवा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही निश्चितच तुम्हाला आलेला अनुभव सांगाल, इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन कराल. तुमचा आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू.